श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तुमचं माझ्या या ज्योत्स्नास कुकिंग चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। आणि बघा, आजची आपली रेसिपी आहे झटपट होणारी अशी रेसिपी आहे। लहान मुलं जर लौकी वगैरे खात नसेल तर त्यांच्यासाठी ही रेसिपी तर उत्तमच उत्तम आहे। कोणी पाहुणे आले, कोणी एकदम अचानक काही बनवायचं आहे, संध्याकाळची भूक लागली आहे, त्यासाठी ही रेसिपी खूप छान होणारी आहे। तर ही रेसिपी बनलेली आहे लौकीपासनं आणि आपण ज्वारीची देखील आहे। एकदम पौष्टिक अशी ही रेसिपी आहे। तुम्ही डाएट करत असाल तर त्याच्यासाठी सुद्धा खूप उपयोगी आहे। बघा, अशा पद्धतीने मस्त कुरकुरीत आहे की नाही। चला, ही तर सरप्राईज रेसिपी आहे। चला बघूया, आपण कृती बघूया आणि काय काय साहित्य लागते ते बघूया। बघा, आपण एक लौकी घेतलेली आहे आणि तिला छान आपण किसून घेणार आहोत। बघा, अशा पद्धतीने। आणि आता त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत मस्त पौष्टिक असे साहित्य। त्याच्यासाठी आपण घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटीभर। आणि ज्वारी ही खूप छान आहे आणि खूप मस्त आहे। ज्वारीच्या जागी तुम्ही छान जर जाडसर कणकेचं पीठ असेल ते सुद्धा घेऊ शकता। त्यानंतर आपण अर्धी 1 वाटी आपण घेतलेले, 1 वाटीपेक्षा कमी त्याच्यापेक्षा पण कमी आपण बेसन घेतलेलं आहे, म्हणजे डाळीचं पीठ। आणि बघा, अशा पद्धतीने त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घातलं आहे छान रोस्टेड हे घातलेले, आपण तीळ घातलेले आहेत आणि ओवा देखील घातलेला आहे, म्हणजे याची चव खूप छान वाढणार आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडा मिरचीचा ठेचा देखील घातलेला आहे। मिरची छान आपण वाटून घेतलेली होती। अद्रक लसणाची पेस्ट आणि मिरची अशी आपण करून घेतलेली होती। आणि हो, एक वस्तू मिस झाली, ती दाखवण्यात मिस झाली, ते म्हणजे 2 चमचा आपण रवा पण घातलेला आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये घातलेलं आहे अर्धी वाटीभर दही। मस्त आंबट असं दही वापरलेलं आहे। जर तुम्हाला आंबट दही नसेल वापरायचं तर तुम्ही 2 चमचे निंबूचा रस पण घालू शकता। त्यानंतर आपण त्याच्यात मसाले घातले, आपण हळद तिखट घातलेले आहे, धने पावडर घातलेले आहे। आणि बघा, अशा पद्धतीने त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे, म्हणजे मोहन घालायचं आहे। आणि थोडं आपलं चवीपुरतं मीठ घालून आपल्याला हे बघ, मोहन घातलेलं आपण तेल घातलेलं आहे, तुम्हाला दिसलंच असेल। आणि त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून आपल्याला हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे। लौकीला थोडं पाणी सुटणारच, म्हणून आपल्याला आधी पाणी नाही घालून घ्यायचं आहे। आणि छान आधीच आपल्याला ते लौकीच्या रसामध्येच पूर्ण व्यवस्थित आपल्याला छान हे ना मळून घ्यायचं आहे। आणि छान असं घट्टसर आपल्याला याचा ना गोळा तयार करून घ्यायचा आहे। बघा, अशा पद्धतीने। आणि बघा, छान। आणि जसं जसं लागेल, जर तुम्हाला वाटत असेल पाणी घालायचं, आपण थोडं थोडं करून पाणी ॲड करूया, कारण आपल्याला त्याचा घट्टसरच गोळा तयार करून घ्यायचा आहे। आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यात थोडी घातलेली आहे कोथिंबीर घातलेली आहे। छान पुन्हा एक मिक्स करून घेऊया। आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये घालूया पाणी आणि मस्त आणखी व्यवस्थित मळून घेऊया। बघा, अशा पद्धतीने मस्त आपण सर्व मसाले पूर्ण एकत्र झालेले, एकजीव झालेले आहे। त्याच्यानंतर आपण थोडं पाणी घातलेलं आहे आणि ते छान आपण हे मिक्स करून घेऊया। आणि आपला बघा घट्टसर गोळा रेडी आहे। थोडंसं तेल घालूया आणखी, आणि आणखी त्या तेलावर आपण या घट्टसर गोळ्याला छान असं मळून घेऊया। मळून घेतलं की आपल्याला हा जो गोळा आहे ना, त्याचे आपल्याला असे छान मुठ्ठे करून घ्यायचे आहेत। आणि बघा, चला मी आत्ताच रेसिपीचं नाव रिव्हील करते। हे आहे ज्वारी आणि लौकीचे मुठ्ठे आणि खूप हेल्दी रेसिपी आहे। आणि आता हे झालेले आहे। आता आपण याच्यानंतर काय, याला स्टीम करणार आहोत। 15 ते 20 मिनटं छान आपण याला स्टीम करून घेऊया। आपण पाणी गरम करायलाच ठेवलेलं आहे। आपण चाळणी घेऊया, चाळणीला छान तेल लावूया आणि तेल लावल्यानंतर चाळणीवर मस्त हे ठेवूया आणि 15 ते 20 मिनटं आपण छान हे वाफून घेणार आहोत, म्हणजे स्टीम करून घेणार आहोत। आणि बघा, अशा पद्धतीने आपण ठेवलेले आहे। आणि थोडं 2च ठेवले आहेत, कारण हे काय ना थोडे फुलेल पण आणि फाटण्याची पण शक्यता असते। बघा, यांचा जो साईज आहे ना, याच्यापेक्षा थोडासा साईज हा वाढणार आहे। बघा, अशा पद्धतीने आपण स्टीम करायला ठेवलं आहे। बघा, आणि हे स्टीम झालेले आहे कम्प्लिटली। आणि बघा, थोडे फाटले आणि त्यांचा थोडा साईज देखील वाढलेला आहे। त्याच्यानंतर आपण त्याला थंड करून घेतलं आहे। थंड करून झाल्यावर त्याची आपण छान कापं करून घेतली आहे। आणि कापं झालेत आपले, त्यानंतर आपण याला करणार आहोत शालो फ्राय। छान असं तव्यावर थोडं तेल घातलेलं आहे। थोडं तेल घालून आपण ते जे लौकीचे कापं केलेले आहेत ते छान आपण शालो फ्राय व्यवस्थित करून घेणार आहोत। बघा, अशा पद्धतीने छान असं सोनेरी होतपर्यंत आपण ते शालो फ्राय करून घेणार आहोत।
बघा अशा पद्धतीने दोन्ही साईडने आपल्याला व्यवस्थित करून घ्यायची आहे। छान ही रेसिपी कुरकुरीत होणार आहे, पौष्टिक होणार आहे आणि खूप सारे बेनिफिट्स देखील आहे, कारण आपण ज्वारी वापरलेली आहे, तीळ आहे, ओवा आहे, डायजेस्टिव्ह पदार्थ आहे, कॅल्शियम पण आहे, ज्वारीचं पीठ आहे, दही पण आहे। अशा पद्धतीने खूप सारे पदार्थ मिळून बनलेली ही रेसिपी आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि जर आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा। अशा पद्धतीने आपले हे ज्वारीचे मुठ्ठे रेडी आहे आणि मस्त आपण त्याला गार्निश करणार आहोत कोथिंबीरीसोबत। आणि बघा मस्त आहे की नाही हेल्दी रेसिपी, लहान मुलांसाठी म्हणा, कोणी पटकन आलं आणि जेवणासोबत आपण साईड डिश म्हणूनही घेऊ शकतो किंवा स्टार्टर म्हणून देखील आपण ही खाऊ शकतो। संध्याकाळच्या भुकेला देखील मस्त आहे। चला बघा अशी आपली रेसिपी ही रेडी आहे। चला या व्हिडिओचं एंड आता इथेच करते। व्हिडिओ रेसिपी आवडली तर नक्की एक लाईक तर देऊनच जा जर तुम्ही चॅनलवर आल्या तर। चला, श्री स्वामी समर्थ।